हॅलो फ्रेंड्स, आज आपण पटकन होणाऱ्या नाश्त्याच्या रेसिपीज पाहणार आहोत, ज्या प्रोटीन रिच पण आहेत. यासाठी इथे मी एका भांड्यात साधारण अर्धा कप पाणी घालून एक वाटीभर मोड आलेले मूग शिजायला ठेवलेत. त्यातच मी थोडंसं मीठ, हळद आणि हिंग घालून घेतलंय. साधारण 4 ते 5 मिनिटं हे झाकण ठेवून मी शिजवून घेते. 4 ते 5 मिनिटानंतर हे मूग व्यवस्थित मऊ झालेले आहेत. त्यामुळे आता गॅस बंद करून त्यांना थंड करायला ठेवून देऊया. आता दुसऱ्या बाजूला मी इथे कांदा, काकडी, कोथिंबीर आणि थोडीशी पुदिन्याची पाने बारीक चिरून घेतलेली आहेत आणि 1.5 ते 2 वाट्या पोहे स्वच्छ धुवून भिजवून ठेवलेले आहेत. दुसऱ्या एका बाउलमध्ये 4 ते 5 चमचे दही आणि आपल्या आवडीनुसार तिखट, थोडीशी धण्याची पावडर आणि कूट हे सगळं मी एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं जाडसर असेल तर ते आणखी चांगलं लागतं. अगदी बारीक असण्यापेक्षा थोडंसं उघड-धबड कूट खाताना मजा येते. आता एका पसरट भांड्यामध्ये आपण हे पोहे आहेत भिजवलेले ते मोकळे करून घेऊयात आणि त्यामध्ये चिरलेल्या सगळ्या भाज्या म्हणजे कोथिंबीर, काकडी, कांदा आणि पुदिन्याची पानं घालून घेऊयात. या रेसिपीमध्ये काकडी आवडत नसेल तर नुसता कांदाही छान लागतो, पण एक्स्ट्रा फायबरसाठी म्हणून मी इथं काकडी ॲड केलेली आहे. आणि त्यामध्ये यानंतर आपण शिजवून घेतलेले मूग पण घालून घेणार आहोत. आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले मूग त्यामध्ये जे उरलेलं पाणी आहे त्याच्या सहित घालून घेऊ, म्हणजे की त्यामुळे हे मिक्सचर थोडंसं सैलसर होईल आणि खायला आणखीच व्यवस्थित लागेल, आणखीच छान लागेल. आता हे नीट व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मग वरून त्यावरती ते जे दह्याचं मिश्रण आपण तयार करून ठेवलं होतं ते आणि साखर मीठ घालून पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये स्प्राउट्स आणि भाज्या असल्यामुळं हे प्रोटीन आणि फायबरनी रिच असं नाश्त्याचा प्रकार आपण तयार केलेला आहे इथे. हा करायला एकदम सोपा आहे आणि पटकन होतो. सकाळी ऑफिसची वगैरे गडबड असेल तरीही एक 5 ते 7 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. मूग जर तुम्ही आदल्या दिवशी शिजवून ठेवले असतील तर अगदीच पटकन होण्यासारखी ही रेसिपी आहे. आणि याच्यानंतर कढीपत्त्याची चरचरीत फोडणी आपण यावर घालणार आहोत आणि तळलेल्या भरल्या मिरचीसोबत आपण याला सर्व करणार आहोत. ही मिरची नंतर चुरून यावर टाकली की याची चव खरंच खूप छान लागते. तर आता आपण एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात, आपले दही पोहे काढून घेऊयात आणि त्याच्यावरती एक छान भरलेली तळलेली मिरची आपण सर्व करूयात. आता आपली दुसरी रेसिपी आहे टोफू आणि रव्याच्या उत्तपमची. यासाठी साधारणतः मी ह्या 100 ग्रॅम टोफू व्यवस्थित तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घातला. त्यानंतर तो मिक्सरला फिरवून बारीक करून घेतला. त्यामध्ये 1 मोठी वाटी रवा घातला, छोटी वाटी बेसनाचं पीठ घातलं आणि साधारण पाऊण वाटी मी याच्यामध्ये दही घातलं. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आधी कोरडं घेऊयात आणि मग त्यानंतर लागेल तसं पाणी त्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करू, म्हणजे त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आणि ह्या साधारण अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपण हे तयार करून थोड्या वेळ असंच ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये घालण्यासाठी भाज्या चिरून घेतल्यात. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि सिमला मिरची. आवडत असेल तर हिरव्या मिरचीचे तुकडे घातले तरी चालते, छानच लागतात म्हणजे. हे सगळं यामध्ये घालून आपण पुन्हा एकदा हे मिक्सर व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आणखी थोडंसं पाणी आपण त्यामध्ये घालू. यामध्ये आपण मीठ चवीनुसार आणि
थोडासा हिंग घालणार आहोत. हिंगाने याला चांगली चव येते. आणि साधारण मी इथे अर्धा ग्लास सुमार पाणी यामध्ये मी घातलेलं आहे. आणि साधारण या कन्सिस्टन्सीचं पीठ मी तयार केलेलं आहे, जे आपल्याला पोअर करायला सोपं जाईल. आणि साधारण उत्तप्प्याचं पीठ जसं असतं तसंच हे पीठ आपण तयार करून घेतलंय. आता इथे तवा गरम झाल्यानंतर त्याला थोडंसं तूप लावून मी घेतलं होतं आणि त्यावरती मी हे बॅटर व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. त्याला झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण थोड्या वेळ शिजवून घेऊयात आणि नंतर दुसऱ्या बाजूने त्याला भाजण्यासाठी पलटून टाकूयात. असा एक उत्तप्पा झाला. आता आपण दुसराही घालून घेऊयात. पहिल्यापेक्षा दुसरा किंवा पहिला उत्तप्पा जरा थोडासा व्यवस्थित भाजला जात नाही, त्यानंतरचे उत्तप्पे मात्र छान होतात, कारण तवा चांगला गरम झालेला असतो. थोडंसं तूप मी वरून याला लावलंय आणि आता बघा पटकन सुटला आणि व्यवस्थित छान ब्राऊन कलरमध्ये हा भाजला गेलेला उत्तप्पा आहे. तो आपण मिरचीची दह्यात कालवलेली चटणी आणि काकडीसोबत सर्व करूयात. तिसरी रेसिपी आपल्या नेहमीच्याच उपम्याची आहे, पण एक छोट्याशा ट्विस्ट आहे. त्यासाठी इथे मी अर्धा वाटी रवा, थोडंसं किसलेलं पनीर, थोडीशी धुवून ठेवलेली उडदाची डाळ, कांदा, सिमला मिरची, पालक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली. आता एका भांड्यामध्ये थोडंसं तूप घेऊन मी रवा हा चांगला व्यवस्थित भाजून घेते. रवा आधी भाजून ठेवला आदल्या दिवशी तर सकाळी ऑफिसच्या गडबडीत फक्त फोडणी द्यायचं 5 मिनिटाचं काम उठण्यासाठी लागतं, पण त्यासाठी आदल्या दिवशी मात्र थोडीशी तयारी करून ठेवावी लागते. आता रवा चांगला भाजल्यानंतर तो बाजूला काढून मी यामध्ये तुपाची फोडणी घालते आणि तुपाच्या फोडणीमध्ये मोहरी, जिरे, हिंग, त्यानंतर त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली उडदाची डाळ आहे ती घालून थोडीशी परतून घेऊया, म्हणजे ती थोडी क्रंची होईल. नंतर त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे ते घालून थोडंसं परतून घेऊयात. मग कांदा घालूयात. कांदा चांगला परतला की त्यामध्ये पालक, थोडासा पालक आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल, पण आमच्याकडे पालक आवडतो. त्यानंतर सिमला घालून परत एकदा नीट परतून घेऊया. आणि मी अर्धा वाटी रवा घेतला आहे, त्यामुळे मी इथे साधारणतः त्याच्या तिप्पट म्हणजे 3 पट म्हणजे 1.5 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर जस्ट टेस्ट बॅलन्स करण्यासाठी घालून मी त्याच्यामध्ये आपला भाजलेला जो रवा आहे तो घालून घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित गॅस कमी करून मी रवा घातला आणि नंतर ते व्यवस्थित मिक्स केलं आणि नंतर आपण झाकण ठेवून एक छान वाफ ह्याची काढून घेऊयात. गुठळ्या होऊ नयेत म्हणून हा रवा नीट मिक्स करून घ्यावा लागतो. आता एक वाफ आल्यानंतर जरासा पुन्हा एकदा रवा एकजीव करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. आता हे नीट मिक्स करून घेऊयात. आणि आता हे नीट मिक्स करून घेतल्यानंतर आपला प्रोटीन रिच उपमा तयार आहे. पनीर पोहे आणि उपम्यासोबत बाजूला घेऊन खाण्यापेक्षा असं मिक्स करून खाल्लं तर जास्त चांगलं. तयार आहे आपली तिसरी रेसिपी उपमा. थँक्यू.